गट्टू चिंकी गेले कॅन्टीन. गट्टू चिंकी सकाळी सकाळी उठतात तर पाहतात तर किचन मधून भांड्यांचा जोर जोरात आवाज येत होता. अरे हे काय, स्वयंपाकघरातून आज इतका आवाज? आई चिडलीये का आज? हो ना गट्टू, आपण तर काहीच मस्ती केली नाही की ज्यामुळे आई चिडेल. चल जाऊन बघूया. जसे गट्टू चिंकी किचन मध्ये पोहोचतात तर ते पाहतात की किचन मध्ये आई नाही आणि बाबा काम करत होते आणि त्यामुळे घाईघाईत त्यांच्याकडून भांडी पडत होती. गट्टू चिंकीला पाहून बाबा म्हणतात, अरे मुलांनो, बरं झालं तुम्ही उठलात. आता लवकर शाळेसाठी तयार व्हा. मला उशीर होत होता म्हणून मी कसा तरी नाश्ता बनवला. काय? पण बाबा, तुम्ही का नाश्ता बनवला आणि आई कुठे? हो, तुम्ही नाश्ता का बनवताय बाबा? अगं, मी हेच विचारलं ना चिंकी, तू तोच प्रश्न पुन्हा का विचारतीयेस? अरे हो मुलांनो, ते आईची एक मैत्रीण हॉस्पिटलमध्ये होती, त्यामुळे आईला जरा लवकर जावं लागलं. म्हणूनच तर मी नाश्ता बनवतो आहे. आता तुम्ही लोक उशीर करू नका, पटकन तयार होऊन या. मग गट्टू चिंकी तयार होऊन नाश्ता करण्यासाठी डायनिंग टेबलवर येऊन बसतात तर पाहतात की बाबांनी चहा आणि टोस्ट बनवले होते. त्यातले काही टोस्ट जळालेही होते. माफ करा हा गट्टू चिंकी, तुम्हाला आज आईसारखा टेस्टी नाश्ता नाही मिळाला. काही हरकत नाही बाबा, नाश्त्याचं आता काही करू शकत नाही, पण आमच्या दुपारच्या जेवणाचं काय? ओ हा, अरे लंच तर मी बनवायचं विसरलोच. आता जास्त वेळही नाहीये. काही हरकत नाही मुलांनो, तुम्ही हे पैसे ठेवा आणि कॅन्टीनमध्ये जेवून घ्या. आणि हो, तुमच्या मित्रांनाही द्या बरं का. ये, थँक्यू बाबा. आज तर कॅन्टीनमध्ये खायची मजाच येईल. गट्टू चिंकी पैसे घेऊन खूप खुश होतात आणि आपल्या बॅग्स घेऊन शाळेत जाण्यासाठी निघून जातात. शाळेमध्ये पोहोचल्यानंतर गट्टू चिंकी आपल्या मित्रांना जेव्हा हे सांगतात तर तेही खूप खुश होतात. गट्टू चिंकी, आपण कॅन्टीनचा वडापाव सुद्धा खाऊ शकतो. मी मागच्या महिन्यात खाल्ला होता, खूप यमी होता. तेव्हा माझी आई घरी नव्हती ना, त्यामुळे मलाही लंचचे पैसे मिळाले होते. आणि गट्टू चिंकी, मी तिथे खूप मुलांना सामोसा खातानाही पाहिलंय. तो पण खूप मस्त आहे. मला असं वाटतंय की तो नक्कीच टेस्टी असणार. मी तर दुपारच्या जेवणाची वाट पाहतोय मित्रांनो. कधी सुट्टी होणार आणि कधी जाऊन आपण मस्त जेवण करणार. सगळे मित्र लंच होण्याची वाट पाहत होते. तेवढ्यात चिंकी आपल्या वहीच्या मागे एक बर्गर बनवते आणि गट्टू आणि इतर मित्रांना दाखवत ती म्हणते, मित्रांनो, आपण कॅन्टीनमध्ये हे बर्गर खाल्लं तर, ज्यामध्ये खूप भाज्या आणि चीज आहे. चिंकीचं बोलणं ऐकून सगळे मित्र हळूहळू हसू लागतात आणि गट्टू पेन्सिल घेऊन बर्गर सोबत ज्यूसही बनवतो. आणि आपण ज्यूसही पिऊ शकतो. बंटी फ्रेंच फ्राईज ड्रॉ करत म्हणतो, हो, आणि तुम्ही फ्रेंच फ्राईज कसे विसरलात मित्रांनो? अरे, आपण कॅन्टीनला जाणार आहे, बर्गर शॉपवर नाही. गुड्डीच्या बोलण्यावर सगळेच जण हसतात. पण मग मॅथ्स टीचर सगळ्यांना शांत करतात. जशी लंच बेल वाजते, गट्टू चिंकी, हरी, बंटी आणि गुड्डी धावतच कॅन्टीनकडे जातात. कॅन्टीनमध्ये मोठं मेनू कार्ड लावलेलं होतं. यावर तर किती पदार्थ लिहिलेत. छोले भटुरे, बर्गर, सँडविच, मॅगी, मोमोज आणि अगदी मिनी पिझ्झा सुद्धा. गट्टू, माझ्या मते तर आपण सगळ्यांनी समोसा आणि सँडविच घ्यायला हवं. ते बघा, त्या मुलांनीही हेच घेतलंय आणि किती यम्मी दिसतंय. हो गट्टू चिंकी, आपल्याला पनीर सँडविच आणि समोसा आणि चटणी घ्यायला हवी. मी ऐकलंय कॅन्टीनचा समोसा बेस्ट आहे. यम्मी, हे ऐकायलाही किती मस्त वाटतंय. चल गट्टू, मग आपण सँडविच आणि समोस्यासाठी या काउंटरवरून कुपन घेऊया. हो, मग आपल्याला ते कुपन खाण्याच्या काउंटरवर द्यावं लागेल. आपल्याला तिथूनच सँडविचेस आणि समोसे मिळतील. बघा ना, मुलांची केवढी मोठी रांग आहे. जरा लवकर करू. मग गट्टू अगोदर रिसीट काउंटरवर जातो आणि तिथे उभे असलेल्या मॅमना म्हणतो, मॅम, आम्हाला 5 समोसे आणि 5 पनीर सँडविचेससाठी कुपन हवेत आणि हे घ्या पैसे. ओके बाळा, हे घे आणि खाण्याच्या काउंटरवर सांभाळून जा. तिथे आधीच खूप गर्दी आहे, तुझं अन्न पडायला नको. ओके, मी काळजी घेईन. थँक्यू मॅम. रिसीट मिळताच
गट्टू, चिंकी, हरी, बंटी आणि गुड्डी खाण्याच्या काउंटरकडे जातात आणि लगेचच आपले समोसे आणि सँडविचेस घेतात. चला मित्रांनो, आपण तिथे टेबल खुर्चीवर बसून खाऊया. खूप खुर्च्या रिकाम्या आहेत. चला. मग सगळी मुलं खुर्च्यांवर बसून आपल्या समोसा आणि सँडविचेसचा आस्वाद घेतात. वाव, हे पनीर सँडविच तर किती यमी आहे. म्हणूनच लोक कॅन्टीनच्या सँडविचचं कौतुक करतात. अरे चिंकी, हा एकदा समोसा हिरव्या चटणी सोबत खाऊन बघ, मजाच येऊन जाईल बघ. हे सगळं खरंच खूप यमी आहे. पण हो गट्टू, चिंकी, तुम्हा दोघांना मिळून माझा, बंटीचा आणि हरीचा डब्बा संपवावा लागेल. विसरू नका. हा, नाहीतर मला आईकडनं डबा संपवला नाही म्हणून रागवेल ती. हो हो गुड्डी, नक्कीच. आम्ही तुम्हा तिघांचा डब्बा सुट्टीमध्ये संपवून टाकू. तोपर्यंत आम्हाला अजून भूक लागेल. चिंकीचं बोलणं ऐकून सगळे हसू लागतात. सगळे मजेत कॅन्टीनचा समोसा आणि सँडविच खातात आणि सगळ्या रॅपर्स आणि प्लास्टिकला डस्टबिन मध्ये टाकतात. गट्टू, चिंकी पाहतात की काही मुलांनी कचरा हा डस्टबिनच्या बाहेरच फेकला होता. अरे, हे काय? काही मुलांनी तर कचरा डब्याच्या बाहेरच टाकून दिलाय. हे तर खूप चुकीचंच आहे. खाण्याच्या ठिकाणी कधीही अशा प्रकारची घाण नसायला हवी. हो हरी, एकदम बरोबर. चला आपण सगळे मिळून हे स्वच्छ करूया. मग गट्टू, चिंकी आणि त्यांचे मित्र मिळून आजूबाजूला पडलेला तो कचरा डस्टबिन मध्ये टाकू लागतात. हे पाहून काउंटरवर असलेल्या त्या मॅडम तिथे येतात आणि मुलांना म्हणतात, शाबास मुलांनो, तुम्ही सगळे तर खूप समजूतदार आहात. जर सगळी मुलं तुमच्यासारखी वागली तर कॅन्टीन घाण होणार नाही. थँक्यू मॅम, पण शाळा स्वच्छ ठेवण्याचं कर्तव्य आमचंच आहे. गट्टू, चिंकी मॅडमशी बोलतच होते की तेवढ्यात स्कूल बेल वाजते आणि लंच ब्रेक ओव्हर होतो. बेलचा आवाज ऐकून मॅडम गट्टू, चिंकीला म्हणतात, हो, एकदम बरोबर मुलांनो, पण आता बेल झालीये. आता तुम्ही लोक तुमच्या वर्गात जा. हे सगळं मी साफ करेन. ओके मॅम. मग गट्टू, चिंकी आपल्या वर्गामध्ये जातात आणि आपापल्या जागेवरती बसून पुस्तकं उघडतात, कारण त्यांचा लंच ब्रेक संपला होता. घरी गेल्यावर गट्टू, चिंकी बाबांना सांगतात की त्यांनी कॅन्टीनमध्ये काय काय खाल्लं आणि आपल्या मित्रांसोबत केवढं एन्जॉय केलं.